सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. एका बाजूला जॉन्टी आहेत तर दुसऱ्या बाजूला बॅटर सूरज म्हात्रे. दोन्ही चांगल्या बॅटर सुरुवातीला आणि फ्रंटलाईन गोलंदाज कौशल पाटील आलेत. उंचगुरा हा गोलंदाज व्यावसायिक गटामध्ये देखील चांगला खेळ त्याचा सातत्याने पाहायला मिळत असतो आणि आज आपल्या गावच्या संघासाठी देखील त्याचा चांगला खेळ अपेक्षित आहे. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणार राजा छत्रपतींना मानाचा मुजरा. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लॉक स्वीपच्या अंदाजानं खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती जॉन्टी आहेत. अगदी जॉन्टीचा खेळ सर्वांना माहीत देखील आहे. स्लॉक स्वीप त्याचा पसंतीचा फटका आहे आणि त्यानं सुरुवात देखील केली आहे. त्याला माहिती आहे की 99% तो या स्ट्रोकमध्ये कधी फेल होत नाही. त्या अनुषंगानं त्याने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. कौशल पाटील पुढचा बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळालं. पडल्यानंतर अगदी गती आलेली नाही आहे. बॅटर त्यामुळं बीट झाला, सोडून दिला निर्धाव चेंडू. यानंतरची मॅच टीम श्री गणेश भरोडी आणि गावदेवी अंजूर. विनंती असेल आपण रिपोर्ट करा. यावेळेस बघा अप्रतिम बॉल आहे. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळतोय. एका वेळेला बॅटरला वाटलं स्लॉट मध्ये आहे परंतु ही चपळाई आहे गोलंदाज कौशल पाटीलची. पुन्हा एकदा कौशल सज्ज झाला. हा चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. आजच्या दिवसाचा हा पहिला शंखनाद षटकार. वेलकम सुभाषजी धुमाळ सर यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. यावेळेस काय घडलंय? ओ हो, मोठा विकेट. सूरज म्हात्रे बॅक टू डग आउट. एक षटकार आला परंतु कमबॅक गोलंदाज कौशल पाटीलचा. सूरजला पाठवलाय डगआउटच्या आश्रयाला. न्यू बॅटर प्रितेश पाटील आल्यात. कौशल पाटील उल्लेख करत होतो व्यावसायिक गटामध्ये असू द्या किंवा ग्रामीण गटामध्ये असू द्या भरपूर चांगला खेळ कौशलचा राहिला आणि सध्या तो खेळ चांगला करून दाखवत असताना जी अपेक्षा होती त्या अपेक्षेवरती पूर्ण आलाय. स्वतःच्या अबिलिटीज कौशलला माहिती आहेत. उंचगुरा गोलंदाज आहे त्यामुळं त्याला कुठे ना कुठे जो बेनिफिट आहे त्याचा तो नेहमीच फायदा घेत असतो. पुन्हा एकदा कौशल पाटील सज्ज झाला प्रितेशसाठी. खोलवर टप्पाचा बॉल टाकण्याचा प्रयत्न फुलटॉस बनला परंतु एक सिंगल. गती भरपूर आहे या गोलंदाजाकडं. पहिल्या षटकाचा खेळ देखील झाला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा 8 धाबा. 8 रन ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. कौशल पाटीलचं नक्कीच कौतुक करेन. चला टीम वळपाडा. टीम मीटिंग नकोय, सर्वजण येऊ नका. टीम वळपाडा. तुम्ही नक्कीच वेळेवरती षटक कंप्लीट केलंय परंतु सर्वजण टीम मीटिंग घेऊ नका, विनंती असेल. नक्कीच पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 4 षटकांचे हे सामने आपण पाहतोय. जॉन्टी जोशी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. अगदी स्ट्रायकिंग एंडला होता. पहिला चेंडू फक्त फेस केला. त्यानंतर एक षटकार नक्कीच सूरज म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला परंतु तरी सुद्धा स्थिती थोडीशी गंभीर आहे टीम उबली संघाची. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे कारण आपण भरपूर साऱ्या कालच्या दिवसामध्ये त्या अगोदर 2 दिवसांमध्ये मॅचेस पाहिल्या.
8 धावा धावफलकावरती आहेत. उल्लेख करत होतो की प्रितेशला चांगले खेळ करावा लागणार आहे. 40-50 प्लस निश्चित गेलं तर एक चांगला टोटल असेल. कारण मी उल्लेख करत होतो की गेल्या 3 दिवसांमध्ये अगदी चेस करणारा जो संघ आहे तो कुठे ना कुठे बॅकफुटवरती असतो. यावेळेस फटका हवा तसा बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे, मात्र एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल 9 या अंकावरती. नक्कीच उल्लेख करत होतो की चेस करणारा जो संघ आहे तो कुठे ना कुठे बॅकफुटवरती या गेल्या 3 दिवसांमध्ये पाहायला मिळालाय. हे क्रीडा नगरीचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा लेग साईडला फटके खेळले जातात ना ते भरपूर का हवेमध्ये असतात. काय वेळेस असं इथे बसून वाटतं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, परंतु तो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जात असतो. सरळ बॅटनं स्ट्रोक खेळले जातील का? गोलंदाज तयार. शफल झालाय, उलटा फटका, फटका चांगला फाईन लेगला, बॉल चाललाय सीमारेषा पार. येतो हा जॉन्टी जोशीचा चौकार. थँक्यू. नक्कीच उल्लेख करेन की विकेट गेला होता, धावा कमी होत्या, परंतु जॉन्टीनं कोणताही प्रेशर घेतलेला नाहीये. तो त्याचा स्वाभाविक खेळ खेळतोय. शफल झाला त्यानंतर अगदी सुपला पद्धतीनं तो स्ट्रोक खेळून काढला. यावेळेस अगोदरच स्विच झाले होते त्यामुळे गोलंदाजाला संधी मिळाली टप्प्यावरती चेंडू हाताळण्याची आणि बॅट कट लागली होती अंपायर देखील सांगतात आणि एक धाव दरम्यान कंप्लीट केली जाते. एका धावेने धाव फलक 14 वरती. भूमित पाटील आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस लॉफ्टेड फटका, फटका हवेत आहे, कौशल आहेत, कोणतीही मिस्टेक त्याने केलेली नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, दुसरा धक्का. प्रितेश पाटील बॅक टू द डगआउट. फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते युट्यूबच्या माध्यमातून. अनेक सारे प्रेक्षक देखील या सकाळच्या सत्रामध्ये जोडले जातात. यावेळेस फटका चांगला, मिड विकेटला खेळाडू आहेत, एक धाव दरम्यान कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जॉन्टी जोशी करतात. विराटची विकेट धोक्यामध्ये आहे, परंतु थोडासा खराब थ्रो आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन कार्ड. 17 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना, प्रत्येक मॅचेस नॉकआउट पद्धतीनं. यानंतरची मॅच टीम श्री गणेश भरोडी विपक्ष गावदेवी अंजूर. दोन्ही
येस, अंजूर संघ नाही आहे, त्यांच्या जागेवरती हर्षद 11 पारदेव गोवे संघ आणि श्री गणेश भरोडी, नीरज पाटील, सुमित पाटील यांचा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाज अविनाश पाटीलला बोलवलं जात आहे. चांगली गोलंदाजी गेल्या 2 ओव्हर्स मध्ये झाली आहे. तिसऱ्या षटकामध्ये अविनाश पाटीलला देखील त्याच प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज तयार झाला. 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत. कौतुक करेन मी, परंतु 5 मिनिटांमध्ये हे षटक देखील कंप्लीट करायचं आहे. अविनाश सज्ज झाला जॉन्टीसाठी. यावेळेस बघा जबरदस्त बॉल पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये मारा केला चेंडूचा आणि एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. बॅटच्या टोला लागलाय. जॉन्टी देखील तेच सांगतात. मोठा फटका खेळायचा होता परंतु अगदी यॉक झाला स्वतः बॅटर, त्यामुळे कुठे ना कुठे बॅटचं तोंड उघडता आलं नाही. या बॅटच्या टोला चेंडू लागला आणि एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली. विराज म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. जास्त अपेक्षा आहेत विराजकडे देखील. क्षमता आहे विराजमध्ये मोठे फटके खेळण्याची आणि त्यांची गरज देखील आहे. 40 ते 50 धावा बनवणं गरजेचं. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. मिड विकेटला खेळाडू दूरवरती आहेत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय आणि दरम्यान 2 धावा बघता बघता कंप्लीट. फुल टॉस होता, कुठे ना कुठे फिरून मारलं असतं तर निश्चित चांगल्या धावा मिळू शकत होत्या, परंतु 2 धावा हरकत नाही. या अगोदर देखील आपण गेल्या 3 दिवसांमध्ये पाहिलेला आहे. फुलटॉस बॉलचा समाचार घेता येत नाही या बॅटर्सना. हा फटका देखील चांगला आहे परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. एकच असायला हवी होती, 2 बनल्यात आणि अशा जर चोरट्या धावा कंप्लीट केल्या तर बेनिफिट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण नंतर त्यांना गोलंदाजी करायची आहे, म्हणजे त्यांच्याकडे धावा डिफेंड करण्यासाठी असतील. कालच्या दिवसामध्ये एक मॅच आठवती या टीम झरीमरी अलीमगढ आणि टीम चेरोबाकोन बी संघाची 30 धावा डिफेंड झाल्या. यावेळेस बघा स्विंग अँड मिस. डॉट बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळाला. स्लॉक स्वीप करायचं होतं परंतु जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरनं. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती नाही आहे. चांगली गोलंदाजी अविनाश पाटीलची. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये. बघा पुन्हा एकदा त्याच अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी. टप्पा भेटलाय, सूर गवसलाय गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते अविनाश पाटीलची. पुन्हा एकदा अविनाश सज्ज झालात विराटसाठी. या चेंडूवरती मोठा फटका गरजेचा आणि मोठा फटका आलाय देखील, परंतु कौशल पाटील चेंडू खाली. कोणती मिस्टेक नाहीये. टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समन विराज म्हात्रेचा खेळ. लागतोय आणखीन एक धक्का टीम आरडी ओळी संघाला. षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा तब्बल पाहायला मिळतील, त्या म्हणजे 22 धावा. जॉन्टी अजून देखील खेळपट्टीवरती आहेत. एक चांगली गोष्ट आहे टीम आरडी ओळी संघासाठी. मी उल्लेख करत होतो जर 40+ बनल्या ना तर गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे टीम आरडी ओळी संघाचा, परंतु सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती आतिश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. व पाड्याची धगधगती तोफ आहे आतिश पाटील. या खेळाडूला देखील कोणत्या इंट्रोडक्शनची गरज नाही आहे. सातत्याने चांगला खेळ त्याचा पाहायला मिळत आला. आखूड टप्पाचा बॉल पुल केलाय.
फटका चांगला बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार चौकार. चार धाब्याने धाव फलक 26. यावेळेस बघा मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू गेला नाहीये आणि यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बॉल अडवला जातोय. 1 धाव 2 धाव. कॉलिंग थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळालं नाहीये. एका धाब्याने धाव फलक पुढे सरकताना 27 धाबा धाव फलकावरती. यावेळेस चांगला चेंडू यावेळेस 2 धाबा. ड्रामा पाहायला मिळाला. 3 स्टंप पडले होते परंतु स्टंप ठोकून त्यानंतर चेंडू गॅदर करून तो पुन्हा एकदा उडवायचा असतो हा नियम आहे. परंतु त्या एंडला मग बॅटर बाद झाला नसता. 2 धाबा कंप्लीट. दोन धाब्यानं धाव फलक 29 धावा. बघा आतिशची स्पीड इतकी होती की तिन्ही यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. अंपायरला देखील कामाला लावला आतिशने. धावफलकावरती धावा 29. उल्लेख केला की 30 धावा डिफेंड होऊ शकतात या मैदानावरती परंतु अजून देखील विचार केला 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मोठे फटके 40+ निश्चित होतील. गोलंदाज आतिश. आखुटा पासा बॉल हुक केला. फटका हा चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील भरपूर चांगला एफर्ट त्यांचं पाहायला मिळालं. बॉल अडवला जातोय आणि 2 धावा. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. दर्जा हाय क्लास सध्या तरी क्षेत्ररक्षणाचा पाहायला मिळतो टीम वळपाडा संघाकडनं आणि या 2 धावा धावफलकावरती अंकित. धावफलक 31 धावा. आदेश पाटील. सोडून दिला. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. धावफलक 32 वरती. मोठा फटका गरजेचा आहे कारण या धावा डिफेंड देखील करायच्या आहेत. गोलंदाज सज्ज. खोलवा टप्पाचा बॉल. फटका भरपूर चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू कौशल पाटील आले. बॉल थ्रो तर केला. किपिंग थोडीशी खराब. तिसरीचा प्रयत्न
आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झाल्यात. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या धावफलकावरती 34 आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम भरत स्पोर्ट वळपाडा संघाला. यानंतरची मॅच टीम हर्षद 11 जय पारदेव गोवे विपक्ष श्री गणेश भरोडी. गोवे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाला. टीम भरोडी संघाचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. श्री गणेश भरोडी संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. गोवे संघ उपस्थित आहे आणि बघा हा जो नियम आहे तो मी पुन्हा एकदा सांगतोय. एक संघ उपस्थित असेल टॉस साठी, दुसरा संघ नाही आला तर 2 धावांची किंवा धावांची पेनल्टी आहे. जर दोन्ही संघ उपस्थित नाही झाले तर षटके कमी केली जातात. येस मला वाटतं भरोडी संघाचा कॅप्टन देखील येतोय. मी परेश केने यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभस्य टॉस केला जाईल. आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला टेल, एका बाजूला हेड. हेड किंवा टेल कॉल भरोडी संघाचा हेड असा कॉल आहे आणि इट इज हेड. सो मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. श्री गणेश भरोडी संघ नाणेफेकी जिंकलेली आहे. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. या अगोदर कधी गोवे संघाविरुद्ध मॅच झाली आहे का? हो झाली, 2-3 वेळा झालेले. आणि आणखीन एक प्रश्न, मागच्या टुर्नामेंटमध्ये जो संघ होता तोच संघ या मॅच मध्ये की काही यंगस्टर वगैरे? यंगस्टर भेटतील बघायला, थोडे चेंजेस पण आहेत. टीम गोवे संघ प्रथम बॅटिंग करायची आहे. नाणेफेकी तुम्ही गमावली आहे. जर नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. क्षेत्ररक्षणच घेतला असता, परंतु तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत आता मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. कोणत्या बॅटरवरती जास्त अपेक्षा? सुमित आहे, आकाश आहे, अमोल आहे. आणि तुम्हाला देखील हा प्रश्न आहे, मागच्या टुर्नामेंटमध्ये जो संघ खेळला होता तोच संघ या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल? हो तोच संघ आहे. आणि तुम्हाला आणखीन एक प्रश्न, जसं दादांनी सांगितलं या अगोदर देखील तुमच्या भरोडी विरोधामध्ये अनेक मॅचेस झाल्यात, तर त्यामध्ये रिझल्ट काय होता? 2 फायनल झाल्यात, एक त्यांनी जिंकलेली, एक आम्ही जिंकलेली. म्हणजे आता निर्णायक सामना आहे. 2 झाल्यात, आता तिसरी बारी कोणता संघ बाजी मारेल? नाणेफेकी झाली एक कंप्लीट, नाणेफेकी जिंकली आहे टीम श्री गणेश भरोडी संघानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुढच्या डावासाठी सज्ज असतील तिथे कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. थँक्यू. दोन्ही संघांना विनंती आहे की आपली ऑफिशियल एंट्री करून घ्या. शुभ प्रभात सर्वांना. आपण पाहतोय या 4व्या स्पोर्ट्स मानकुले आयोजित खासदार बालामाम चषक 2024 आणि आज अंतिम दिवस सुपर संडे मधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते या आडे ओली विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या 2 संघांमध्ये. भरत स्पोर्ट्स वलपाडा संघ इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि या संघाच्या माध्यमातून
आपण 28 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2 दिवसीय स्पर्धा देखील या मैदानावर त्यांची पाहणार आहोत. सलमेजोडी मैदानामध्ये होलपाडा संघाकडून आतिश आणि महेश, आतिश पाटील विथ महेश पाटील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि पहिल्या चेंडू पहिला फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सीमारेषा क्लिअर करता आली नाही. फटका चांगला होता मात्र आपण पाहतोय इथे झेलबादपणे आतिश पाटीलला हा बाद होऊन बॉलमध्ये परतताना. कुठून काढलं होतं आणि 35 धावांचं आव्हान इथे युआर स्पोर्ट्स वलपाडा संघाकडून पाठलाग केला जाईल. आणि या पाठलाग करताना आपण बघतो पहिल्या चेंडू अगदी पहिला फलंदाज तंबूच्या असलेला परतलेला आतिश पाटील. न्यू बॅटर अविनाश पाटील आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. विराज म्हात्रे यांनी नक्कीच पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केले, अर्ली ब्रेक थ्रू मिळवून दिले आपल्या संघाला. इथे मात्र पाहिलं आणि सोडून दिलं, सर चेंडू निघून जातो या इस्ट्रक्च्या हातामध्ये. खरं तर पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं आणि बॅटिंगसाठी नक्कीच इथे ओ स्टेपसाठी पंच पडलाचा सर यांनी ओ स्टेपसाठी नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. वाईटसाठी नक्कीच ही मदत घेतली गेलेली आहे. येस येस फेअर डिलिव्हरी नक्कीच आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर मागे जाऊन नक्कीच चेंडू वलताना आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे वेगवान चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी गुडलेन स्पॉटवर चेंडू पेज होऊन निघून जातो या इस्ट्रक्शनच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी विराज म्हात्रे, फ्रंटलाईन गोलंदाज अर्डी ओली संघाचा, ज्याने पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला आणि ते विकेट प्राप्त केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील दुणावलेला आहे, वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कट केल्या चेंडूला सुरेख फटका, चेंडू निघून जातोय पॉइंट रिजन मधून सीमा पार, झन्नाटेदार चौकार. या चौकाराने स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं फलंदाज अविनाश पाटील आणि या सुरेख फटका क्रिकेटचा पाहायला मिळाला होता. पॉइंट रिझनमध्ये त्याला पाठवला होता 4 धावांसाठी. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ विराज म्हात्रे पॉवर प्लेचं षटक हाताळतोय आणि पहिला चौकार या इनिंग मधील पाहायला मिळतोय अविनाश पाटीलच्या बॅटमधून. 35 लक्षाचा पाठलाग केला जातोय. आजच्या दिवसामधील पहिला सामना वलपाडा विपक्ष ओवली या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र फोर्स केलेला चेंडू लागते इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये तैनात आहे. फक्त एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला, सिंगल पेक्षा अधिक नाही. सिंगल संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण धनाजी पाटील मास ज्यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये खास कामगिरी राहिलेली आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय यावेळी मात्र धावचेच्या रूपाने. आरडी ओल्डी विरुद्ध भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामधील 35च्या लक्षाचा पाठलाग भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाकडून केला जातोय. माझ्या समेत 3-1 आपण पाहतोय साहिल सेलके यंग अँड टॅलेंटेड समालोचक. कालपासून त्यांचा आवाज आपण समालोचन कक्षामधून ऐकत आहोत. न्यू बॅटर मैदानामध्ये धनेश पाटील येतोय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातंय. इथे आपण आता पाहतोय आपण की फाईन लेग डीपमध्ये तैनात केला जातोय. शॉट दरम्यान कायम ठेवला जातोय. पॉईंट कव्हर देखील ऑफ साईडला पाहायला मिळते. मिड ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला वे सेपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे अति घाई संकटात नाही. तालमेलची कमी आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय धावचीच्या रूपाने. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. आपण पाहतोय 2 फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद झालेले आहेत आणि एक फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झालेला आहे. पुढील सामन्यामध्ये आपण हर्षद देलवान आणि पारदेव गोवे संघाला देखील येणे ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. श्री गणेश भरोडे विपक्ष हर्षद देलवान पारदेव गोवे एक बिग मॅच पुढील आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम सोमनाथ, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बाहुबली बॅटर वेलकम. देवेन पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. या येणाऱ्या फलंदाजामध्ये नक्कीच कौशल पाटील याचं येणं देखील बाकी आहे. नक्कीच मोठे मोठे फटके या खेळण्यासाठी त्याला ओळखलं जातंय. इथे मात्र मिस्टाईन फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. सेफ लँडिंग होते चेंडूची. कव्हर रिझर्वमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि धावांची लयलूट करताना आपण बघतोय भरत स्पोर्ट्स वलपाडा संघ. तब्बल 3 धावा पूर्ण केले जातात आणि 3 धावीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. त्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10 धावा. जॉन्टी जोशी आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर आणि मागील 2 हंगाम जर बघितलं तर नक्कीच जॉन्टी जोशी या अगोदरच्या हंगामामध्ये रनआउटच्या रूपाने पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि त्या अगोदरच्या संघामध्ये चौकारीची हॅट्रिक त्याच्या माध्यमातून पहिला फलंदाज ठरला होता जिशे या संघटनेचा जर विचार केला तर स्पर्धांमध्ये. आणि तोच आता जॉन्टी जोशी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दिशा वरकटोय गोलंदाज आपण पाहतोय आणि या वाईडचा इशारा पंजरकडून आलेल्या संघाची धावसंख्या 11 धावा. इथे मात्र चाबूक शॉट मात्र सरळ मिडविकेटच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. चौथा फलंदाज बाद भरत स्पोर्ट्स वलपाडा या संघाचा. न्यू बॅटर उंच बरा कौशल्य पाटील आता मात्र मैदानामध्ये या
दाखल होतोय. आपण पाहतो या खेळाडूने खूप कमी वयात उंच भरारी घेतलेली आहे आणि व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूंनी गाजवलेलं आहे. आपण जरा बघितलं तर भिवंडी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये डी डी ग्राउंडवर देखील चांगली कामगिरी केली होती. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि एमर्जिंग प्लेअर हे 2 अवॉर्ड त्यांनी पटकावले होते. अगदी भिवंडी बाहेर जाऊन देखील या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. टॉपवर जे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. आपण पाहतोय या स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगलसाठी. सिंगलने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं आहे आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 12 धावा. आपण सामना पाहतोय आजच्या दिवसामधील पहिला आडी ओवली विपक्ष भारत स्पोर्ट्स वलपाडा या 2 संघामध्ये. इथे मात्र समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये शतरक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. सिंगल या षटकाची देखील समाप्ती होते. 2 षटके समाप्ती. 2 षटके समाप्तीनंतर 35 या लक्षाचा पाठलाग करताना भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाची धावसंख्या 4 बाद 13 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील सांगतायत की 22 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. आता मध्ये 12 चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. होम फोटो लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. अनिल केनी आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. श्री गुरुदत्त चौठाईरुवा क्रीडा नगरी आणि या मैदानातून या स्पर्धेचा प्रेक्षेपण थेट केलं जात आहे. खासदार चषक 2024 हे दिमागदार आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. सूरज मात्रे फ्लिक केलेल्या चेंडूला पिकअप शॉट आणि चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. पाटील याने आणि चौकारीने वलपाडे संघाची धावसंख्या पोहोचते 17 वर. बावीस धावांची आवश्यकता असताना हा चौकार आणि इथून आता 18 धावांची आवश्यकता उर्वरित 11 चेंडूमध्ये. इथे या स्ट्रेटवेचा फटका थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण होतात. डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील तिथे प्रयत्न केला गेला होता. सूरज मात्र थोडासा निराश आपण पाहतो आपल्या क्षेत्ररक्षकावर. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ते 19 वर. 35 या लक्ष्याचा पाठलाग भारत स्पोर्ट्स वलपाडा संघ करतोय. इथे मात्र चांगला चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावफलक 19 धावा. फाईट केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र केवळ चेंडू हाणण्याचं तो काम करेल. चेंडू निघून जातोय सीमा पार. डीप फाईन लेग रिझन मधून हा चौकार. आणि आता मात्र इथून समीकरण आपण बघतो 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये या पाड्या थोडस जड होताना आपण बघतो वलपाड्या संघाचं. इथे या केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे या कव्हर पॉइंट रिजन मध्ये सिंगल साठी.
7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. बरोडी संघाने एक आपण वैभव भोईर यांचे संपर्क साधून आपली ऑफिशियल नोंद करायची आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. रमेश बुवा महाराजांना विनंती असेल की आपण आहे आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत इतर जे मान्यवर आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती असेल. इथे मात्र डिप्स कॉलेज रिझन मध्ये झेल आणि कौशल पाटील हा ठरतोय मात्र फेल. स्विंग अँड मिस वेगवान चेंडू भन्नाट वेग अगदी वेगावर स्वार होताना आपण बघतो गोलंदाज यज्ञेश पाटील. समीकरण धनाजी पाटील आपल्यापर्यंत पोहोचवतात. संघाची धावसंख्या झालेली ती धावपलिकावर 26 धावा. 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र बेस्ट टाइम फटका आहे. यशस्वी आणि प्रयत्न केल्यावर मात्र झेल ड्रॉप केला जातोय आणि तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 27 धावा. शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाला. शेवटचे षटक यज्ञेश पाटील घेऊन आलेलं आहे. यज्ञेश पाटील विलियम मानकुली रोड इनकडून वळण्याच्या तयारीत. तीन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. इथे या 20 स्टेप मध्ये देखील लॉंगर रिझर्व मध्ये प्रोटेक्शन मात्र थोडस आपण पाहतो या मिसफील्ड पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूपात जिथे 1 धाव ते 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते स्कोरबोर्डवर 29 धावाने. इथून मात्र 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6 धावा हे समीकरण इक्वेशन पाहायला मिळते. आणि हा चेंडू खूपच महत्वाचा असणार आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी.
इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल ड्रॉप. हा कॅच सोडलाय की मॅच सोडलाय पाहावं लागेल, कारण हे जीवदान देणं खूप महाग ठरू शकेल. आता मध्ये शेवटचा एक चेंडू आणि गोल्डन चौकराची आवश्यकता. कालच्या शेवटच्या सामन्यांमध्ये देखील हेच इक्वेशन पाहायला मिळालं होतं. झरीमरे आलेमगर विपक्ष जयदुर्ग सूर्या हा जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये देखील हेच इक्वेशन. 2 मध्ये 10 धावांची आवश्यकता असताना 5व्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार हवा होता. आता फक्त एक सिंगल तिथे पाहायला मिळालं होतं. इथे मात्र गोल्डन चौकार एका चेंडूवर ठोकावं लागेल ओलपाडा संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. एक चेंडू गोल्डन चौकाराची आवश्यकता. गोल्डन डिलिव्हरी मात्र गोल्डन चौकार. कट करण्याचा प्रयत्न, गोल्डन डिलिव्हरी आणि अखेर आपण पाहतोय हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकलेला आहे या आरडी ओवली या संघाने. अभिनंदन जॉन्टी जोशी, अभिनंदन आरडी ओवली. हार्ड लक अतिश पाटील, हार्ड लक भारत स्पोर्ट्स वलपाडा. तलकी क्षेत्रक्षण सजवत आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो श्री गणेश भरोडे विपक्ष हर्षदिलन पारदेव गोवे या दोन संघामधील. आणि या क्षेत्रक्षण स्वीकारलेल्या संघाने लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल आणि या समजेल मॅन ऑफ द मॅच